नमस्कार मंडळी. तयार होते, आता बाहेर जायचं आहे, 2-3 कामं करायची आहे. तर पटकन रेडी होऊन चटकन निघावं लागलं. ते तर तयार झाली आहे मी आणि चला आता निघूयात. तर जायचं आहे पोस्ट ऑफिसमध्ये आणि बरंच काही काम आहे. तर लाडक्या बहिणीचे पैसे उचलायला जायचं होतं. तिथं जाऊन कळालं की माझा जो थंब आहे ते ॲक्टिवेट झालेलं नाही. त्याच्यासाठी उद्या बोलवलं. तर कपड्याच्या दुकानात आलो, कारण की भाऊंचा वाढदिवस होता. त्यांच्यासाठी आम्ही कपडे घ्यायचं ठरवलं. त्यांच्यासाठी सरप्राईज होता. पण रेडीमेड काय पसंत आले नाही, म्हणून त्यांच्यासाठी हे जे कपडे भेटतात ना मीटरने, तेच घ्यायचं होतं. मग भाऊ पण आले होते आणि इकडं मग संध्याकाळी तिच्या घरी आलो, माझ्या मैत्रिणीच्या. आम्ही तर इथे सगळे बसले होते आणि माझी मैत्रीण करत होती स्वयंपाक. आता भाऊंचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून आम्ही सगळे आले होतो. तर इथे तिचा स्वयंपाक चालू होता. तिने इथं खीर बनवत होती आणि पीठ मळून ठेवलेलं होतं आणि लगेच आता स्वयंपाक झालं की आम्ही भाऊंचा वाढदिवस साजरा करायला घेतला. तर इथं सर्वात आधी त्यांना ओवाळून घेते. आता त्यांची तर इच्छा नव्हती की वाढदिवस साजरा करायचा, पण आम्ही त्यांना जबरदस्ती करून फोर्स केलं की वाढदिवस साजरा करा म्हणून. तर छान असा केक आणला छोटूसा आणि घरगुती आपला वाढदिवस साजरा केला. तर इथं केक कटिंग आता सुरू आहे. तर केक कटिंग केल्यानंतर सर्वात आधी कारभाऱ्यांनी भाऊंना केक खाऊ घातला. त्यानंतर आता एक एक करून सगळ्यांनी पण केक खाऊ घातला. त्यानंतर आता जेवणं वगैरे करायची. इथं पंगत बसली आमची. बालगोपाल आणि मामा आमचे सगळे जेवण करतायत. नंतर मग आम्ही पण आता जेवण वगैरे करणार आहोत. तर इथं माझं पण ताट वाढलेलं आहे. मग जेवण केलं, थोड्या वेळ गप्पा केल्या. नंतर मग निघालो घराकडे आणि खूप जास्त थंडी वाजत होती. चला आता आम्ही आलो आहे घरी आणि आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.